हॅलो पीपल, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज एक संध्याकाळ एक कॅम्पिंगचा प्लॅन झाला आहे. तो तिकडे चाललो आहे आपण. आता मी पवनालेच्या जवळ आहे. चला निघूया लगेच, कारण सूर्य अस्ताला आलेला आहे. कारण आपल्याला सनसेट मिस नाही करायचं आज. निघूया पुढच्या जर्नीला. सनसेट ऑलमोस्ट होत आलेला आहे. 5 वाजलेले आहेत. 1 तास निघून झाला मला घरून. हॅलो, अरे पोचतोय 10 मिनटात. आलो आहे, जवळच आहे. हा, आतमध्ये आलोय मी ऑलरेडी. हो, कामशेतपासून घेतला लेफ्ट मी. सो मित्रांनो, किशोर माझ्याबरोबर आज आहे. तर तो मला जॉईन करणार आहे डिरेक्ट कॅम्प साईडला, किंवा मला मध्येच मिळेल कुठेतरी. सो आता तो मुंबईवरून येतो, मी पुण्यातून येतो आहे. आम्ही दोघं कुठेतरी मध्ये भेटणार आहोत. सो आज आम्ही दोघं आहोत कॅम्पिंगला. त्याने त्याची नवीन गाडी घेतलेली आहे, आपली एक्सपल्स, हिरो एक्सपल्स 200cc. सो तिचं उद्घाटन म्हणून तो आज राईडला येतो आहे. त्यालाही कुठेतरी कॅम्पिंगला जायचं होतं, पण आज मुहूर्त झालेला आहे. तर भेटूया थोड्या वेळात त्याला आपण. अरे रोड खराब आहे रे हा खूप. मित्रांनो, आता सनसेट व्हायला आला आहे. बघू शकता सूर्य ढगांच्या आड आपला लपलेला आहे. तर आपल्याला सनसेटच्या आधी थोडं कॅम्पिंग साईडला पोचायचं आहे. तर आता काय म्हणतो, गाइज वी आर हियर ॲट द कॅम्प साईट. तर आता इथून आपण हा राईड घेतो आहे. किशोर भेटलेला आहे आपल्याला. किशोरने शोधला आहे मला. मी रस्ता चुकलो होतो मध्ये, पण ठीक आहे. किशोर आहे पुढे त्याच्या एक्सपल्सवर. तर हा रूट आहे, ही पवना लेक आहे, ॲज यू कॅन सी गाईज. तर आता मागे खूप साऱ्या कॅम्प साईट लागल्या. आज आम्ही राहणार आहोत ती कॅम्प साईट खूप दूर आहे. तर ही आपली किशोरची एक्सपल्स 200. मस्त दिसते गाडी. मजा आली गाडी चालवायला. आता इथं आम्ही संध्याकाळीच पोचलो होतो. सो आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. एक 2-3 तास मस्त रिलॅक्स केलेलं. आणि आता आम्ही इथं शेकोटी पेटवलेली आहे. आपल्याबरोबर इथं किशोर पार्टे. तर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल त्यांना माझ्या व्हिडिओत. तर किशोर, हाऊज युअर एक्सपिरियन्स? खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. एक प्रत्येकाला
एक काय बोलतात निवांतपणा हवा असतो. पावना कॅम्पिंगला आल्यानंतर खूप असा निवांतपणा भेटतो इथे. मी नेहमीच असतो. आज माझ्यासोबत साहिल जॉईन झालेला आहे. होऊ शकता आग खूपच पेटलेली आहे आता. आग लगी आग लगी आहे, आग को आग लगी आहे. तर हा पूर्ण इथला एरिया आहे कॅम्पिंगचा. खूप सुंदर जागा आहे इथे, निवांतपणा आहे. जर डेली लाईफमधून थोडासा तुम्हाला जर एक पळवाट काढायची असेल आणि एक शांततेत एक दिवस घालवायचा असेल तर ही जागा एक तुमच्यासाठी एक काय म्हणतात ते मस्ट एक्सपिरियन्स जागा आहे. एक्सपिरियन्स केलीच पाहिजे ही जागा. सो बघू शकता इकडे त्या साईडला पण एक कॅम्पिंग स्पॉट आहे. सो चला आज ही रात्रीसाठी एवढंच. भेटू सकाळी. गुड नाईट. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम द पवना कॅम्प साईट. तर आम्ही काल इथं आलो होतो. चांगली कॅम्प साईट आहे. तुम्हाला आता मी बाहेरचं एक वॉक अराउंड देतो. तर आता बाहेर हे वातावरण आहे इथं. तर मित्रांनो, ॲज यू कॅन सी ही आमची कॅम्प साईट होती रात्री. इथं आम्ही बाईक पार्क केल्या होत्या. इथं आम्ही शेकोटी केली होती. इथं हा आता किशोर बसला इथं आणि हा आमचा टेंट. तर असा काहीसा सेटअप होता. तो चलो फ्रेंड्स, आओ चाय पी लो. चालू केलं मग रेकॉर्डिंग आहे. तर मित्रांनो, आज आपण बघितली ही कॅम्प साईट. तर विशाल मोरे कॅम्प साईटचे ओनर आपल्याबरोबर आहेत. तर थोडी माहिती देतील कॅम्प साईटची आपल्याला. ही पूर्ण कॅम्प साईट आहे. तर इथं कोरोनामुळं 25 लोकांचं लिमिट आहे. तर 25 लोकांचं टेंट आहे ते सगळ्या डिस्टन्सिंगमध्ये लावलेले आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला जर याचं बुकिंग करायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकता. ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी तुम्ही www.pawnalakcampers.com यावरती ऑनलाईन बुकिंग करू शकता. नाहीतर इन्स्टा पेजवरती पवना लेक कॅम्पर्स असं पण बुकिंग करू शकता. कोविडमुळे इकडे सेफ्टीसाठी मास्क कंपल्सरी असेल, सॅनिटायझर वापरावं लागेल. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगमध्ये टेंट लावलं ते वापरावं लागतील. तर मित्रांनो, आता आम्ही निघतो इथून. तर खूप छान होती संध्याकाळ आमची इथं. तर ही एक कॅम्प साईट एका चांगल्या प्रीमियम लोकेशनला आहे. तर तुम्ही तिकडे बघू शकत असाल. तर तिकडे तुंग किल्ला आहे आणि त्या साईडला बघत असाल तुम्ही तर तिकडे तिकोना किल्ला आहे. सो खूप खूप छान इथं आहे. एकदा जरूर व्हिजिट द्या. आम्ही सगळे त्यांचे डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. सो लाईफ इज ब्युटिफुल. एन्जॉय द लाईफ. तर चला मित्रांनो, निघतोय आम्ही आता. कॅम्प साईट सोडतोय. बाय बाय कॅम्प साईट. निघूया. तर मित्रांनो, काल ह्या ट्रेलवरून मी परत आलो होतो. असा थोडासा ऑफ रोडिंग ट्रॅक होता. काल रेकॉर्ड करायला विसरलो मी हा पॅच. इकडे सगळ्या कॅम्प साईड आहेत. बघू शकत असाल तुम्ही. जर कॅमेरा जस्टिस करत असेल तर त्या व्ह्यूला पूर्ण ह्या साईडला आपल्या लेफ्टला पूर्ण
कॅम्प साईट दिसत आहेत. तर इथं डे आउट करण्यासाठी येऊ शकता एक रात्र. बुम 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 बुम. आज थोडीशी आपली मित्रांनो ऑफ रोड राईडही झाली. तसं बेनलीला खूप ठिकाणी मी ऑफ रोड राईड करवतोय. बेनलीचे मी पेशन्स चेक करतोय काय इम्पिरियल आहे ते ऑफ रोड राईडवर. हां चला आपण आता आलो आहे मेन रोडला. चाललेला आहे आपण इथं हायवेला पोचलेला आहे. तो परत आज घुंगाट राईड करायची मजा येते आपल्याला. परत थोडंसं ऑफ रोड करायचं आहे आपल्याला आता. तर मित्रांनो हा एक सुंदर नजारा आहे इथे. एक आयडियल लोकेशन फॉर द शूट. इथे खतरनाक आणि फोटोज आणि व्हिडिओ येऊ शकतात. असं बघताय छान वारा सुटला इथं. समोर तुंगा आहे आपल्याला दिसतोय. इकडे तिकोणा आहे आपल्याला दिसतोय. आणि ही आहे एक्सपल्स ब्रँड न्यू आमच्या किशोरची. तर कसं वाटलं थोडे 2 दिवस 3 दिवस राईड करून जेवढी पण झाली तेवढी. नंबर मशीन आहे हे आणि खूप भारी एक्सपिरियन्स आहे त्या गाडीचा. मला मी चालवली त्यानंतर एक्सपल्सवर आलो. खूप भारी वाटतंय. ओके थोडं माझी पण मशीन चालवून बघ. जरा ऑफ रोडिंगला जरा ती कठीण आहे पण हायवेला राड आहे ती. समजलं का. चला मित्रांनो निघूया. आपले बी रोल चांगले घेऊन झालेले आहेत. छान छान फोटो पण काढून झालेले आहेत. काहीतरी हॉटेल शोधू आम्ही. भूक लागली खूप जोरात. कडकडीची भूक लागलेली आहे. या स्पीडने खाली जायचं आहे आता कारण खूप मोठा स्लोप आहे. आलेली आहे आपली आता गरमागरम मिसळ. किशोरने मिसळ मागवली आहे आणि मी वडापाव मागवलेला आहे. सो खूप भूक लागली होती तो आम्ही इथं थांबलो आहे. आता नाश्ता करतो पटकन आणि निघतो पुढच्या प्रवासाला. टिल देन बाय बाय.
अच्छा हां. त्याला आपण दुसरे ग्रीप केले दारू गाड्या काढल्या पाहिजे. तर गाईज वी आर लिव्हिंग फ्रॉम दिस प्लेस दॅट इज अथर्वा रेस्टॉरंट्स अँड स्नॅक्स सेंटर्स. तर आता किशोर पार्टे माझी बेनेली इम्पेरियल हे चालवत आहेत आणि मी चालवणार आहे त्यांची हिरो एक्सपल्स. तर कसा राईड एक्सपिरियन्स आहे तो मला पण जरा बघायचा आहे. सो लेट्स गो. तो चलो लेट्स गो. एक असा वेगळा आहे हा एक्सपिरियन्स चालवायचा. आय होप तुम्हाला आवाज येत असेल. गाडी स्मूथ आहे. एक फील पण आहे ॲडव्हेंचर बाईक चालवायचा. गाडीमध्ये पॉवर पण चांगली आहे. लाईक इट. आम्ही फक्त दोघं आता मेन हायवेपर्यंत एक दोघांची गाडी चालवणार आहात. नंतर हायवे लागल्यावर मला जायचं आहे राईटला आणि किशोरला जायचं आहे लेफ्टला. तर आपण आता आलो आहे मेन हायवेवर. बाय बाय करूया मशीनला आता. थांबव रे इथंच. छान एक्सपिरियन्स होता. चलो फिर निघूया भेटूया लवकरच. चला आता किशोर चाललाय मुंबईला, मी चाललोय पुण्याला. चला. So hello people, I just reached at home. तर आजची राईड चांगली झाली. कॅम्पिंग राईड अँड हिरो एक्सपल्स छान होता एक्सपिरियन्स. मजा आली खूप. सो असेच माझे पुढचे नवीन माझे जे राईड्स प्लॅन होतील त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि असंच बघत राहा चॅनल माझं. सो कीप ट्रॅव्हलिंग अँड कीप एक्सप्लोरिंग. लाईफ इज ब्युटिफुल. एन्जॉय इट. Thank you guys for watching.